10वीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सर्वांना शुभेच्छा. आता आपण 1.2 एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याची प्रश्न उत्तर बघूया आणि विद्यार्थी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास या ठिकाणी करू शकतात. तर बघा या ठिकाणी पहिला क्वेश्चन मी घेतला. एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड इज अ स्टोरी डिस्क्राइब द लाईफ ऑफ. या ठिकाणी ही जी कथा आहे या कथेमध्ये नेमकं कशाची स्टोरी त्या ठिकाणी डिस्क्राइब केली, वर्णन केली आहे? एलिफंट, मंकी लंगूर और टायगर और लायन. तर त्याचे आन्सर एकदम सिंपल आहे, मंकी लंगूर यांची त्या ठिकाणी कथा आपण अभ्यासली आहे. अ स्मॉल इन्सिडेंट हॅपन ऑन. ही छोटीशी घटना, पण ही घटना महत्वाची घटना कोणत्या दिवशी घडली होती? मंडे, फ्रायडे, सॅटरडे और थर्सडे. तर त्याचे आन्सर सोपा आहे, सॅटरडे. एक सोपा पॅराग्राफ मध्ये प्रश्न असेल आणि त्या ठिकाणी सहज तुम्ही 1 मार्क, अर्धा मार्क सहज मिळवू शकता. रायटर्स फादर जॉब वॉज. लेखकांच्या वडिलांचा नेमकं जॉब काय होता, नोकरी काय होती? बघा, ते इंजिनियर होते, टीचर होते, डॉक्टर होते का मेडिकल प्रोफेशनल्स होते? त्याचे आन्सर आहे डी, मेडिकल प्रोफेशनल्स. म्हणजे आपण पॅसेजचा अभ्यास अशा एका नवीन पद्धतीने, ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपण करणार आहोत. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. रायटर्स प्रायव्हेट कंपनी इज इन. लेखकाची जी प्रायव्हेट कंपनी होती ती नेमकं कुठे सिच्युएट होती, कुठे होती? बघा, मुंबई, राणीगंज, नाशिक और दिल्ली. त्याचे आन्सर आहे मित्रांनो राणीगंज. राणीगंज या ठिकाणी ती कंपनी होती. आता पुढचा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा, की नाव रायटर्स एज इज. आता ज्यावेळेस ती घटना रायटर आठवत होते त्यावेळेस रायटरचे वय काय होते? 70 इयर्स ओल्ड, 75 इयर्स ओल्ड, 50 इयर्स ओल्ड और 80 इयर्स ओल्ड. तर त्याचे आन्सर आहे 70 इयर्स ओल्ड. त्यावेळेस त्या लेखकाचं जे वय होतं ते 70 वर्ष होतं. आता त्यानंतर बघा 6वा प्रश्न. व्हॉट्स द रिअल मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. खरंच मनुष्य आणि प्राण्यांमध्ये होणारं खरं कम्युनिकेशन, संभाषण, संवाद, संप्रेषण नेमकं काय असतं? कंपेशन इन ट्रस्ट, फूड, रूड और सेल्फिशनेस. तर ते जे कम्युनिकेशन असतं पॅसेजमध्ये त्याचे आन्सर असेल कंपेशन अँड ट्रस्ट असतं. त्यानंतर पुढचा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा, हुज वेकेशन वॉज गोइंग ऑन. पॅसेजमध्ये असेल की नेमकं कोणाचा व्हेकेशन त्या 1.2च्या लेसनमध्ये एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याच्यात सुरू होत्या. तर राम, पूजा, रोहन और स्वामी. तर त्या ठिकाणी पूजा या मुलीच्या वेकेशनसाठी ते सर्व लेखक त्या ठिकाणी एकत्रित आले होते. रायटर रीड्स अँड डॅश डॅश स्टोरी बुक्स. रायटर नेमकं काय वाचत होते? स्पिरिच्युअल होतं, त्या ठिकाणी ॲडव्हेंचर होतं व फेरीटेल होतं. त्याचे आन्सर आहे ॲडव्हेंचर. ॲडव्हेंचर आपल्याला त्या ठिकाणी त्याचे आन्सर आपल्याला द्यायचं आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण इंग्रजीचे जे टेक्स्टबुक आहे त्याला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे विद्यार्थी कमी वेळेमध्ये त्याचे रिव्हिजन पण करू शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात. त्यानंतर एक महत्वाची गुड न्यूज विद्यार्थ्यांसाठी की 5 जानेवारी 2025ला स्वामी अकॅडमी तर्फे ही जी काही प्रश्न आहेत या प्रश्नांवर ऑनलाईन टेस्ट, म्हणजे तुम्ही ज्या महाराष्ट्रात तुम्ही जिथं आहात तिथून ही ऑनलाईन टेस्ट सहज सोप्या पद्धतीने देऊ शकता. संपूर्ण टेक्स्टवर आम्ही 100 प्रश्न काढणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण सिलेबसचं त्या ठिकाणी रिव्हिजन होईल. आणि या ठिकाणी या संपूर्ण प्रश्नांची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याची किंमत फक्त 29 रुपीज, 29 रुपये आहे. ती पीडीएफ घ्या, त्याचा अभ्यास करा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण अभ्यास होईल. आणि त्याचं रिव्हिजन, त्याची टेस्ट जर तुम्हाला घ्यायची असेल तर ऑनलाईन प्रश्न देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत स्वामी अकॅडमी ॲपला. आणि 5 जानेवारी 2025ला सकाळी 11 वाजता 2 तासांची 100 मार्कांवर ऑनलाईन परीक्षा होणार आहे. म्हणून ही परीक्षा पण द्यायला विसरू नका. आणि हा मेसेज आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा, या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती त्या ठिकाणी कमी होईल. थँक्यू व्हेरी मच.